आपल्याला एक आत्मिक शक्ती असते आणि बरेचदा बऱ्याच गोष्टींमध्ये मी स्वामींचा उल्लेख ऐकलेला आहे. स्वामी समर्थांचं काय स्थान आहे आज आयुष्यात? स्वामी माझ्या घरी स्वतःहूनच आलेत. काय बोलता? स्वामी स्वतः आले माझ्या घरी. काय होता तो अनुभव? म्हणजे यांचे कलिक आहेत. त्यांनी हां. आम्हाला स्वामींची मूर्ती गिफ्ट केली हं. आणि त्याचे नित्यनेमाने पूजा, पाठ वगैरे हे आणि स्वामींना नमस्कार करणं. हो. कधी स्वामींकडे कधी काय मागितलं नाही, कधीच रडले नाही, काही नाही. पण जेव्हा बाबा गेलेत, तेव्हा कुठेतरी कमी वाटली. मग तेव्हापासून स्वामी माझे बाबा झालेत. खरंय, खरंय. आणि मला असं वाटतं तुमच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या प्रतीची जी काही भावना आहे ते सांगतात आणि तुम्ही खरं म्हणालात, की स्वामींना यायचं असतं ते स्वतः हो, येतात. स्वतः येतात. तुम्ही कितीही लोकं म्हणतायत, तुम्ही म्हणतायत म्हणून मी करते हां, आणि नाही. मग स्वामी येतील असं कधी नाही, होत ती नसतं. त्यांचीच इच्छा असते तुमच्या आयुष्यात यावं किंवा नाही यावं, ती त्यांचीच इच्छा असते. ताई खऱ्या अर्थानं तुमच्या डोळ्यातले अश्रू त्या सगळ्या गोष्टी बोलत होते. त्यामुळे मला या प्रश्नावरती अजून काहीच उत्तर नकोय. ते सगळ्या भावना आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, मला असं वाटतं हे भल्या-भल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे. खूप कमाल आणि खूप भारी वाटते मला तुमच्याशी बोलताना. अर्थातच हे सगळं जेव्हा तुमची ही सगळी जर्नी सुरू आहे, आत्ता पण तुम्ही खूप सुंदर सगळ्या गोष्टी अचीव्ह करतायत. हे सगळं करत असताना आज मागे वळून पाहताना काही खंत आहे का? किंवा असं वाटतंय का, की काहीतरी करायचं राहिलंय किंवा मी ते केलं असतं तर आज असं काहीतरी झालं असतं, असं काही वाटतंय? नाही, बिलकुल नाही. कारण की मी सगळ्या जबाबदाऱ्या पार केल्यात. एका मुलीची, एका सुनेची, एक बायको म्हणून, आई म्हणून आणि आजही मी त्या पूर्ण करते. आणि तोच परफेक्ट बॅलन्स सोडणं, परफेक्ट बॅलन्स ठेवणं हीच एक तुमची तारेवरची कसरत असते. तुमचं करिअर आणि तुमची फॅमिली याला मेंटेन करणं तेच खरं चॅलेंजिंग असतं. त्यात फक्त डगमगायला नको. खरंय, खरंय. आणि हे होऊ शकतं. म्हणजे आज हो, मी होऊ तुमच्याकडे पाहते शकतं. आणि मला असं वाटतं, की जर तेवढी जिद्द आणि स्वतः विश्वास असेल, तर त्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्या अगदी हसत-हसत म्हणाल्यात, की काही खंत नाहीये. आणि मला असं वाटतं हेच आयुष्य एन्जॉय करणं आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ना, बस. येस, मी कमाल. नेहमीच म्हणते, तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही. तुम्ही स्वतःमध्येच सगळ्या काही गोष्टी आहात. फक्त स्वतःला शोधा, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. कुठे जायची गरजच नाहीये. वॉव! आणि आज जर तुम्हाला असं म्हटलं, की भूतकाळात तुम्हाला जायचं आणि त्या सुवर्णाला मिठी मारायची आहे, हो. जेव्हा ती फक्त म्हणजे घराच्या 4 भिंतीच्या आतमध्ये होती, तर त्या सुवर्णाला काय सांगाल तुम्ही? अं, तिला मी एवढंच सांगेल, की अगं तुला जे वाटतं, की हे सगळे कष्ट, सगळा त्रास तुला बऱ्याचदा वाटतं, की हे फक्त तुझ्याच नशिबी का? मीच का? हा सगळा तुला प्रश्न पडतो. तू जे करते ना, तुझे कर्म ते करत राहा. तू चांगलं करते. तू कधी कोणाचं वाईट केलं नाही ना, तर तू तुझ्यासोबत पण कधी वाईट वाईट होणार. होणारच नाही. तुझे हे कष्ट, हे तुझे चांगले कर्म तो भगवंत बघतोय आणि त्याच्यावर विश्वास ठेव. शेवटी तोच तुझ्या पाठीशी आहे, दुसरं कोणी नाहीये. खरंय, खरंय. आणि हे सगळं करत असताना मॅम खऱ्या अर्थानं तुमचा चेहरा इतका बोलका आहे ना, की मी पण म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडे बघता-बघता त्या स्टोरीमध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये एकदम समरसून जाते आणि हे खूप कमी लोकांकडे असतं. आणि ही दैवी त्या स्वामींचीच कुठे ना कुठेतरी हो. मला असं वाटतं, की देणगी आहे. हो, खूप नक्की. मस्त. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. जाता-जाता मला खूप खूप मी एक्साइटेड आहे, की तुमचे वेगवेगळी रूपं आम्ही पाहतोच आहोत. पण येत्या काळामध्ये आम्हाला काहीतरी सुवर्णा मॅमचं वेगळं रूप दिसणार आहे का? काय असं काही प्लॅन आहेत का, की रेस्टॉरंटमध्ये आम्हाला दिसतील किंवा पुस्तकाच्या मार्फत आम्हाला दिसतील? स्वप्न बघायचं हे माझं काम आहे. पूर्ण माझे स्वामी करतात. वाह! ते त्यांचे प्लॅन आहेत. कमाल. आणि अनपेक्षित असं उत्तर, पण मला असं वाटतं हेच खरं आहे. स्वतःवर विश्वास ठेवला, की भगवंत आपल्याला मार्ग दाखवतो. जास्त अपेक्षा नाही अपेक्षा करायचं. करायची कर्म नाही. करत राहा तुम्ही तुमचे. प्रयत्न कमाल. करत राहा. कमाल, कमाल. तर मॅम बरोबर गप्पा तर आपण मारतोय आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिलीत, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनं या गोष्टीचा विचार केला तर ती जग जिंकू शकते आणि त्याचं जिवंत उदाहरण मॅम आपल्याबरोबर आहेत. मॅम इतक्या आपण गप्पा मारल्या, मी मनापासून म्हणजे एक मोठी बहीण मला काहीतरी सांगते आणि माझ्या भविष्यासाठी मला इतक्या तुम्ही टिप्स दिल्यात. मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक सखींसाठी तुमचा हा पॉडकास्ट म्हणजे अगदी विन-विन असणार आहे. आणि कमाल आहे, म्हणजे स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा, बाकी ऊपरवाला देख लेगा बस. और जो भी होगा मंजूर खुदा होगा. कमाल, कमाल. ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या, तुमची ही सगळी जर्नी आम्हाला सांगितली आणि इतकं आम्हाला छान मोटिवेट केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.